श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चैत्रांगण रांगोळी का काढावी, त्याचबरोबर चैत्रांगण रांगोळी काढण्याचं महत्त्व काय आहे याची अगदी संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. घराच्या अंगणात चैत्रांगण रांगोळी काढावी हे अधिक महत्त्वाचं मानलं जातं. मग या चैत्रांगणातील 33 प्रतीकांचं महत्त्वही अधिक आहे, ज्यामुळे आपल्या घराची भरभराट होते असं म्हणतात. त्याचबरोबर चैत्रांगण रांगोळी आपल्या अंगणात का काढावी, घराच्या उंबरठ्यावर काढली जाणारी ही चैत्रांगण रांगोळी ही आपल्या संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण परंपरा असली तरी 33 प्रतीकांमुळे घरात सुख, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि देवीचं आगमन होत असतं असं म्हटलं जातं. म्हणूनच अगदी पूर्वीपासून स्त्रिया ह्या अगदी श्रद्धेने, विश्वासाने ही चैत्रांगण रांगोळी काढतात, जेणेकरून घर हे मंगलमय आणि शांत राहील. पण हे 33 चिन्ह नक्की कोणती आहेत, या मागचं नक्की शास्त्र काय आहे आणि चैत्रांगण रांगोळी इतकी महत्त्वाची का आहे, तर बघा, आता 19 मार्च 2026 रोजी चैत्र महिना सुरू झाला आहे आणि तिथूनच पुढे अर्थात अक्षय तृतीयापर्यंत चैत्रांगणाची रांगोळी ही काढण्याची परंपरा आहे. तर हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आपण गुढी उभारून करतो, त्याचबरोबर दारात अगदी नक्षीदार रांगोळीसुद्धा काढतो. मात्र चैत्र मासात एक विशिष्ट रांगोळी काढली जाते. अगदी बघा, आपण रोज छोटी का होईना, प्रत्येकजण छोटी का होईना दारासमोर एक रांगोळी काढतो, परंतु त्यातल्या त्यात चैत्र मासात ही चैत्रांगण रांगोळी जी आहे ती चैत्रांगणाची म्हणजेच घेरूने सारवलेली जमिनीवर पांढऱ्या शुभ्र रांगोळी अगदी मंगलमयी प्रतीक रेखाटले जाते. पण ती का रेखाटायची असते, ती का काढायची, त्याचा अर्थ काय आणि त्यामुळे वास्तूची भरभराट कशी होते. यंदा 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि चैत्र मासाची ही सुरुवात झाली, म्हणून आपण ही चैत्रांगण रांगोळी जी आहे तर ती काढत असतो. तर बघा, चैत्रांगण रांगोळी तर आपल्या 19 एप्रिलला आहे अक्षय तृतीया. या अक्षय तृतीयापर्यंत चैत्रांगण रांगोळी जी आहे तर ती काढायची आहे. आता चैत्रांगण रांगोळीचं महत्त्व काय, तर सूर्य, चंद्र, 2 गौरी, स्वस्तिक, कमळ, शंख, चक्र, गदा, 5 कोणांची आकृती म्हणजे पंचेंद्रिय, कामिये इत्यादी संस्कारक्षम अशा भारतीय संस्कृतीच्या 33 प्रतीकांना या रांगोळीत स्थान असतं. ही रांगोळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा कलात्मक आविष्कारच असतो. तर चैत्र हा चांद्र वर्षाचा पहिला मास आहे आणि या महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास चित्रा नक्षत्र असतं आणि त्यावरून या महिन्याला चैत्र असं नाव मिळाले. निसर्गाला फुटणारी नवी पालवी, उन्हाळ्याची सुरुवात ही चैत्र गौर याबरोबरच खास चैत्रात काढली जाणारी ही चैत्रांगण ही रांगोळी ही चैत्राचा वैशिष्ट्य समजलं जातं. ही रांगोळी शुद्ध तृतीयापासून अक्षय तृतीयापर्यंत रोज सकाळी अंगणात काढली जाते. सूर्य, चंद्र, 2 गौरी, स्वस्तिक, कमळ, शंख, चक्र, गदा या 5 कोणांची आकृती, पंचेंद्रिय, कर्मेंद्रिय इत्यादी संस्कारक्षम अशा भारतीय संस्कृतीच्या 33 प्रतीकारांना या रांगोळीत स्थान आहे असं म्हटलं जातं. तर बघा, आपल्या संस्कृतीचा कलात्मक आविष्कारच असतो. आता चैत्रांगण रांगोळीची सुरुवात देखील आंब्याच्या पानाचं तोरण काढण्यापासून होते, कारण बघा, हिंदू संस्कृतीत आंब्याच्या पानांचं तोरण बांधण्याची परंपरा आहे, प्रथा आहे. सूर्यापासून घरातल्यांना ऊर्जा मिळावी, चंद्राची शीतलता मिळावी, चांदण्यांचा आल्हाददायी अनुभव मिळावा या उद्देशानं आंब्याच्या तोरणांनंतर या रांगोळीत चंद्र, सूर्य, चांदणी हे आकाशस्थ ग्रह काढले जातात. त्याचबरोबर प्राण्यांबद्दल मानवाचा असलेला कृतज्ञतेचा भाव गोपज्ञाच्या प्रतीकामधून
प्रगट केला जातो. घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं आणि घराची भरभराट व्हावी या हेतूनेही लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक चैत्रांगणाच्या रांगोळीत काढली जातात. सुलट स्वस्तिक बघा मांगल्याचं शुभचिन्ह समजलं जातं, पण या रांगोळीत उलट स्वस्तिकही काढलं जातात. जीवन हे नेहमी घड्याळाच्या काट्यांसारखं फिरेल असं नाही, तर कधीकधी उलट्या दिशेनेही फिरतं. तेव्हा न डगमगता, निराश न होता, संकटावर मात पुढे जायचं हवं हा त्याचा अर्थ व्यक्त होत असतो. तर त्याचबरोबर सौभाग्य लेणी म्हणून करंडा, फणी, मंगळसूत्र ते देखील रांगोळीत काढले जातात. कमळ म्हणजे शोभा, वैभव, कीर्ती, मांगल्य यांचं प्रतीक आहे आणि ज्ञान, कमळ म्हणजे ज्ञानाची जोपासना करणारं प्रतीक. तर नाभी कमळ म्हणजे जीवनाची उत्पत्ती, स्त्रीतत्व सांगणारं प्रतीक आहे आणि यात पाळणाही असतो. बघा, पाळणा म्हणजे जन्मोत्सव. घरात जन्मलेल्या नवजात बाळाला आपण पाळण्यात घालतो, तसंच देवांना सुद्धा पाळण्यात घालून जन्मोत्सव सोहळा जो आहे तर तो करतो. म्हणून पाळण्याचं देखील बघा आपण हे काढत असतो. त्याचबरोबर तुळस ही तर सासूरवासनेची सखी बघा मानली जाते. सासूरवासनेची सखी मनातली सुखदुःख हक्काने सांगता येतील अशी जीवाभावाची आणि मैत्रीण, औषधी गुणधर्म असलेली तुळस काढली जाते. ते तुळशी वृंदावनाच्या प्रतीकातून शंख आणि नाद, वीरश्री निर्माण करणारा हा चक्र म्हणजे सतत परिवर्तनाची जाणीव करून देणारा प्रतीक, तर गदा म्हणजे शौर्याचं प्रतीक. म्हणूनच चैत्रांगणाच्या रांगोळीत शंख, चक्र, गदा हे देखील काढलं जातं. त्याचबरोबर त्रिशूळ आणि डमरू ही शंकर भगवानांची आयुध आहेत. त्यामुळे शरीराला त्रिदोष म्हणजेच वात, पित्त, कफ याचं शमन करत ते त्रिशूल जे आहे तर ते शब्द ब्रह्माचं उगमस्थान असतं. डमरू देखील या रांगोळीत काढण्याची पद्धत आहे. कुठल्याही मंगल प्रसंगी देवापुढे कलश ठेवला जातो. कलशातलं पाणी म्हणजे जलतत्व, तर नारळ हे जीवनाचं सन्मान करणारं असतं. तसेच तांब्याचं भांडं जे आहे ते हे अतिथीचं स्वागत करण्याचं साधन आहे. म्हणून चैत्रांगणाच्या रांगोळीत कलश आणि तांब्याचं भांडं काढलं जातं. कासव हे संत गतीनं चालून देखील विजयी होतं. कासव ज्याप्रमाणे आपला हातपाय आवरून घेत असतं, आपल्या आतमध्ये आवरून घेतं, आपणही आपले विकार हे आवरावेत असा संदेश देणारं दीर्घायुषी प्राण्यांचं म्हणजेच कासवाची देखील रांगोळी यात रेखाटली जाते. त्याचबरोबर गरुड हे भगवान श्रीहरी विष्णूंचं वाहन आहे आणि गगनाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य घरातल्या सर्व सदस्यांना मिळावं यासाठी गरुडाचं प्रतीक दारात काढलं जातं. सर्प हा बळीराजाचा खरा मित्र आहे. त्याचं ऋण मान्य करण्यासाठी सर्पाची प्रतिमा काढली जाते. हत्ती म्हणजे वैभव, संपत्ती, गजलक्ष्मी ही देखील हत्तीवरून येते. हा हत्ती मुख्य दरवाजातूनच आत येतो, तेव्हा आपल्या घरात येणारी लक्ष्मी देखील ही मार्गातच आहे. म्हणूनच दारातल्या रांगोळीत हत्ती देखील या काढला जातो. तर त्याचबरोबर चैत्रांगण रांगोळीमध्ये बघा या 5 बाहुल्या देखील काढल्या जातात. कुणी 5 पांडव असंही म्हणतात, तर कुणी 5 कन्या ज्या आहेत ते ज्यांना पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांचं प्रतीक म्हटलं जातं. त्याचबरोबर घरात देवांचं अधिष्ठान हे असलंच पाहिजे. देवाची जागा म्हणजेच देवघर हा देखील या रांगोळीत महत्त्वाचा भाग आहे. तर भक्ती आणि श्रद्धा याचं बलस्थान म्हणजे पालखी. सगळ्यात शेवटचा आणि 33वा प्रतीक म्हणजे वेल, वंश विस्ताराचा प्रतीक असलेला हा वेल काढल्याच जातो. घराण्याचा वंश पिढ्यानपिढ्या वाढत राहो अशी श्रद्धा आहे. तर चैत्रांगणाची वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी रेखाटली जाते. ती या अर्थपूर्ण अशा 33 प्रतीकांच्या सहाय्यानं प्रत्येक प्रतिकात्मक श्रेष्ठेला, विश्वासाला आपल्या घरात आणि घरातल्या प्रत्येक सदस्यांना आत्मसात करावं हाच एक निर्मळ हेतू या रांगोळीमागे असतो. घराच्या अंगणात चैत्रांगण रांगोळी काढावी हे त्याचबरोबर ते अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय शुभ मानलं जातं. मग या चैत्रांगणातील 33 प्रतीकांचं महत्त्व हे अधिक आहे.
ज्यामुळे आपल्या घराची भरभराट होते असं म्हणतात. चैत्रांगण रांगोळी आपल्या अंगणात का काढावी? घराच्या उंबरठ्यावर काढली जाणारी चैत्रांगण रांगोळी ही आपल्या संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण परंपरा असली तरी 33 प्रतीकांमुळे घरात सुख, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि देवीचं आगमन होतं असं म्हटलं जातं. म्हणून अगदी श्रद्धेनं प्रत्येकानं आपल्या घरात बघा दारासमोर चैत्रांगण रांगोळी नक्की काढावी. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया. धन्यवाद.